यष्टीरक्षकाकडे विसावलेला आणि पहिला चेंडू निर्धाव टाकताना राजसिंग. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू आणि झेल बाद. ऑफ साइडला डीप मध्ये बाद केलंय राजसिंग यांनी. ऐश्वर्य सूर्याला तंबूत परत धाडलंय आणि 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या स्थिरावली ती 0 धावांवर. 1 बाद आणि ऐश्वर्य सूर्य यांची जागा भरून काढण्यासाठी तर नवीन फलंदाज मैदानात उतरले ते दीप. 2 चेंडूंमध्ये त्यांना खातं खोलता आलं नाही ऐश्वर्य सूर्याला आणि आपली खेळी 0 धावावरती संपवत तंबूच्या दिशेने परतलेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानात उतरले ते म्हणजे दीप. पहिलं षटक मार्गस्थ राजसिंग. पहिल्या 2 चेंडूवर 1 खेळाडू बाद केलंय. एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. चांगला खेळून काढला दीपाने. पहिल्या धाव आपल्या संघासाठी जमावले. संघाची धावसंख्या 1 धाव. संघाचं आणि स्वतःचं दोघांचं खातं उघडताना दीप. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ती 1 धाव 1 गडीच्या मोबदल्यात. चौथा चेंडू निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली राजसिंग यांनी आपल्या गोलंदाजीवर. 5 षटकांचा सामना असणार आहे. त्याच्यामध्ये 4 गोलंदाज वापरू शकता. 1 गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो आणि 3 गोलंदाज 1-1 षटक. पुन्हा एकदा एक वेगवान पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. 5 चेंडू फक्त 1 धाव खर्च केलेत. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन. मोठा शॉट टटवण्याच्या नादामध्ये आणि झेल बाद. यष्टीरक्षकाकडे बाद झालेत. कार्तिकला सुद्धा दोन गडी बाद केले ऐश्वर्य सुर्वे आणि कार्तिक. आणि आता कार्तिक यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज शेरा. शिवम 11 रॉयल वॉरियर्स संघाकडून दुसरं षटक घेऊन येतील. बॉलर नेम प्लीज. फकीरा. फकीरा यांचा सामना करतील ते दीप. एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि एक चांगला शॉट. 6 धावा. उत्तुंग असा षटकार. संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. 6च्या सरासरीवर नेऊन ठेवलं दीप यांनी. आतापर्यंत एकमेव असा खेळाडू ज्याच्या अकाउंटमध्ये रन आहेत. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू. पंचांचा निर्णय. पंचांचा निर्णय.
पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. पंच निर्णय घडवायचा आहे आणि पंचांचे वाद नाही घालायचे आहे. न्यूट्रल अंपायर्स आहेत. ओके, सोयर चेंडू आहे वाईड आणि संघाची धावसंख्या झाली ते 8 धावा. पहिल्या चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली 8 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला जातो, नंतर वाईड. संघातील षटकातील दुसरा चेंडू सामना करतील ते दीप. पुन्हा एकदा एक गुड लेन पद्धत चेंडू टटवण्याच्या नादामध्ये झेल बाद. तिसरं गडी बाद होताना शीतला देवी बॉईज संघाचा. संख्या झाली ती 8 धावा. 2 चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. 3 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये करीम. दीप यांची जागा भरून काढण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण सरळ जाऊन गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा जोरदार शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. 1 धाव्याने समाधान मानताना दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या झाली ती 9. दुसरं षटक मार्गस्थ. उंचावून मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि बाद. ती 10 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. आणि शिवम 11 रॉयल वॉरियर्स संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील ते राज सिंग, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 1 धाव देत 2 गडी बाद केले होते आपल्या संघासाठी. राज सिंग यांचा सामना करतील ते श्री. ब्लॉक कॉल पद्धत चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावेने समाधान मानताना दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 11. 12. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला राजेश सिंग यांनी.
उंचावर नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड करताना एक धाव पूर्ण, दोन धाव पूर्ण, दोन धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 14. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण फटका फसला, हवेत उडाला आणि संघाची धावसंख्या झाली ती 14. एक कुडलेन पद्धतीचा चेंडू होता, शॉट फसला, पाटी एक धाव घोषित आणि एक धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 15. ब्लॉक कोल पद्धतीचा चेंडू होता, वेगवान चेंडू, पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. पंधरा धावांवर संघाची धावसंख्या स्थिरावताना एक निर्धाव चेंडू राजसिंग यांच्या मार्फत. चांगले गोलंदाजी प्रदर्शन, पहिल्या षटकामध्ये एक धाव देऊन 2 गडी बाद केले होते. आतापर्यंत या षटकामध्ये 4 धावा खर्ची केलेत राज यांनी. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड होताना एक धाव पूर्ण आणि एका धावेने संपादन मानताना दोन्ही फलंदाज करीम आणि श्री या दोघांमध्ये एक पार्टनरशिप, छोटीची काढ आहे पण एक पार्टनरशिप होताना पाहायला मिळतं आपल्याला सिंगल डबल्सने. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू, मिस टाइम होऊन चेंडू स्क्वेअर लेग पॉईंटच्या दिशेने जाऊन क्षेत्ररक्षकाकडे विसवला आणि 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 17. संघातील 4थं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते अर्जुन आपल्या संघासाठी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. 6 पेक्षा कमीच्या सरासरीने खेळताना आणखीन एक वेगवान चेंडू, बॅट आणि बॉलचा काहीच मिलाप नाही, विकेट कीपर कडून एक चांगला सेव्ह, 1 रन अडवलाय आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या स्थिरावताना 17 धावांवर. आणखी एक अखोड पद्धतीचा चेंडू, इतका वेग की बॅट्समॅनच्या बॅट फिरायच्या आधीच बॉल यष्टिरक्षकाकडे पोहोचला होता आणि 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या स्थिरावली आहे ती 17 या धावसंख्येवर. बॅट्समॅन काहीच समजू शकत नाहीये, पूर्णपणे बीट. आणखी एक चेंडू, पंचांचा निर्णय वाईड, अरुंद चेंडू, चांगली गोलंदाजी करताना आतापर्यंत शिवम 11 रॉयल वॉरियर्स संघाचे खेळाडू. चांगला शॉट, एक घोषित क्षेत्रात जाताना चेंडू, 2 धावा, 1 धाव. घोषित क्षेत्रात 1 धाव आणि षटकातील 4था चेंडू घेऊन येतील ते अर्जुन आणि एक चांगला फटका आणि 6 धावा. 6 धावांनी संघाची धावसंख्या
झाडाचा अडथळा असल्यामुळे झेल बाद देता येत नाही. पंचवीस धावा, 3 षटक, 5 चेंडू, 25 धावा. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या अर्जुन याने. शेवटचं चेंडू मार्गस्थ आणि एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. 1 धाव घोषित क्षेत्रामध्ये आणि संघाची धावसंख्या झाली 26. आणि अर्जुन याने आपल्या या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. चार षटकांनंतर शीतलादेवी बॉईज संघ 26 धावा करून चार गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा केल्यात आतापर्यंत शीतलादेवी बॉईज या संघाने. चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या तीनही गोलंदाजांकडून. आणि आपल्या संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील ते बॉलर नेम आशिष. एक गुड लेन पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली 28. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये आपल्या धावा संघासाठी किती धावा जमा करू शकतात श्री आणि करीम, आणि समोरच्या संघासमोर किती धावाचं आव्हान ठेवतं ते शीतलादेवी बॉईज संघ. पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक चांगला झेल कलेक्ट करताना क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशून 20 ते 30 मीटर धावत आले आणि चांगलं झेल पूर्ण केलं. आणि करीम यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात पवन. आशिष आणि पहिल्या चेंडूवरती एक घोषित क्षेत्रात 1 धाव. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. 3 चेंडू शिल्लक. 3 टू गो. एक पद्धतीचा चेंडू. 1 धाव पूर्ण. घोषित क्षेत्रात 1 धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील.
पाचवा चेंडू, एक धाव पूर्ण, थोडीशी मिसफिल्ड, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. वाईट चेंडू, संघाची धावसंख्या झाली ती 34. अक्कुडपतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाऊन विसावला आणि धावाचित बाद. आणि 34 धावा केल्या आहेत शीतलादेवी संघाने आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय रॉयल वॉरियर्स संघासमोर.
12वा खेळाडू पाठवायचे शिवम 11 रॉयल वॉरियर्स. बॅट्समॅन नेम नॉन स्ट्राईक. रॉयल वॉरियर्स दोन्ही संघाचे फलंदाज अशरफ आणि सौरभ मैदानात. पहिल्या चेंडूवरती अखोड पद्धतीचा चेंडू होता. ऐश्वर्य सुर्वे प्रथम गोलंदाजी करताना आपल्या संघातर्फे आणि संघाची धावसंख्या 1 धाव पहिल्या चेंडूवरती. रॉयल वॉरियर्स संघाला 5 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 7च्या सरासरीने त्यांना फलंदाजी करावी लागणार आहे जर हे संघ हा सामना जिंकायचा आहे तर. एक कार्पेट पद्धतीने खेळलेला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा बिनगडी बाद. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. 1 धाव घोषित क्षेत्रात. 1 धाव घोषित क्षेत्रात आणि स्ट्राईक चेंज होणार आहे. एक वेगवान असा चेंडू ऐश्वर्य सुर्वे यांच्या मार्फत. पहिल्या 4 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत ऐश्वर्य सुर्वे याने. चांगली गोलंदाजी. 1 धाव पूर्ण. 5 चेंडू 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत ऐश्वर्य सुर्वे याने. चांगल्या गोलंदाजी प्रदर्शन. शांतपूर्ण खेळ आतापर्यंत चालू मैदानामध्ये. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चांगला तटवलेला चेंडू अशरफ खान यांच्या बॅटमधून निघाला. खणखणीत आणि दणदणीत षटकार. पंच अब्दुल यांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 10. पुढील 24 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. 25 धावांची गरज 24 चेंडूमध्ये. दुसरं षटक घेऊन येतील ते करीम. सामना करतील ते सौरभ. सोहेल तन्वीर ॲक्शन बॉलर. मिसफिल्ड. संघाची धावसंख्या झाली ते 11 आणि पंचाचा निर्णय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या झाली ती 15.
बिनबाद 15 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत अशरफ आणि सौरभ यांनी आपल्या संघासाठी. आणि हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना रॉयल वॉरियर्स संघ एक स्लो रोन पद्धतीचा चेंडू होता. अशरफ यांनी हळूवार खेळून काढला. एक धाव पूर्ण आणि एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षण एक निर्धाव असा चेंडू करीम यांच्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. पुढील 18 चेंडूमध्ये संघाला 19 धावांची गरज. सतरा माफ करा. एक धाव पूर्ण. त्या दरम्यान पहिल्या चेंडूवर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतील ते ऐश्वर्य. दोन षटक एक चेंडूची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19. आणि षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. उत्तुंग असा उंचवर मारलेला चेंडू एक धाव पूर्ण. एका धावाने संघाची धावसंख्या झाली 26. 9 धावांची आवश्यकता. चार चेंडू झाले 4. आणि याचबरोबर झेलबाद अशरफ यांची खेळी समाप्त. आणि अशरफ यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरतात. बॅट्समॅन नेम प्लीज. रॉयल वॉरियर्स. बॅट्समॅनचं नाव सांगायचं. रॉयल वॉरियर्स राज.
दोन धावा त्या दरम्यान संघाची धावसंख्या झाली ती 28. 2 षटकामध्ये 7 धावांची गरज. एक लेग पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल पूर्ण. ओमप्रकाश वैयक्तिक पहिल्या सामन्यातील 4थं षटक घेऊन येतील ते ओमप्रकाश. आणि सौरभ यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदान उतरत आहेत ते. बॅट्समॅन नेम श्री. अकरा चेंडू 7 धावांची गरज. शेवटचे 11 चेंडू शिल्लक. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. चांगला बॅकअप करीम यांना केलं त्यांनी पाठवून आणि 4 धावांचं रूपांतर 1 धावेत केलं. आणि 1 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 29. 6 धावांची गरज. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 30. 9 चेंडू 5 धावा. स्क्वेअर पद्धतीचा चेंडू वाईट +1. एक अतिरिक्त धाव. वाईड अधिक 1 2 धावा. आणि आता फक्त जिंकण्यासाठी गरज आहे 3 धावांची रॉयल वॉरियर संघाला. आणि एक उत्तुंग असा फटका श्री यांच्या बॅटीतून आलेला आणि 6 धावा.